दीक्षाने रागाने मुठी आवळल्या होत्या तर दक्ष आणि कार्तिकही हादरले होते. दक्ष कसाबसा राग कंट्रोल करत होता, कारण अजून पूर्ण सतत त्याच्यासमोर उघडं झालं नव्हतं. पुढे बोल, दक्षचा रागीट आवाज आला आणि मनस्वी तिरकस हसली. आता पुढे. दक्ष, दीक्षा आणि कार्तिक रागाने समोर बसलेल्या मनस्वीकडे पाहत होते. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. पुढे बोल, दक्ष रागीट आवाजात म्हणाला. बाबा गेल्यावर आमची खरी परीक्षा सुरू झाली. बिझनेस तर ऑलरेडी बुडालाच होता, वर फायनान्शियली आम्ही प्रॉब्लेममध्येच होतो. त्यात मयूला सांभाळणं अवघड व्हायला लागलं होतं. तिला पॅनिक अटॅक्स यायचे. गुजारा करायचा तर काहीतरी करायला लागणारच होतं. त्यात तुमच्याबद्दलचा राग एवढा होता की तुम्हाला सहजात सोडणं शक्यच नव्हतं. मग काय, लागलो भाई आणि मी कामाला. भाईला त्याच्या क्वालिफिकेशन्स आणि एक्सपिरियन्सच्या जोरावर लंडनमध्ये जॉब मिळाला आणि तो मयूला घेऊन तिकडे निघून गेला. मी इकडेच थांबले होते. होतं नव्हतं तेवढं सगळं विकून मी कर्ज तर फेडलं लोकांचं, पण सोबत तुम्हा कारखानिसांची विल्हेवाट कशी लावता येईल याचाही प्लॅन आखायला सुरुवात केली. दिग्विजयने मला लहानपणीच काय ते पाहिलं होतं. नंतर तसा आमचा कधी संबंधच आला नव्हता. त्यामुळे मीही बिझनेस मीट्समध्ये जातीने हजर राहायला लागले. दिग्विजयची कामं करण्याची पद्धत, त्याचा स्वभाव, त्याची स्ट्रेंथ, विकनेस या सगळ्याचा मी अभ्यास सुरू केला होता. त्याच्या 1-2 कॉन्टॅक्ट्सना मी गोड बोलून माझ्या बोलण्यात ओढलं होतं. तेच माझ्यापर्यंत बातम्या पोहोचवायचे. जवळजवळ 1-1.5 वर्ष पुण्यात राहून पुढचं सगळं ठरवून मी मुंबईत परत यायचा डिसिजन घेतला. भाई लंडनमध्ये चांगला सेटल झाला होता. तिकडून तो पैसे पाठवायचा. माया एरावत माझी चांगली मैत्रीण होती. तिच्याच एका बंगल्यात मी रेंटवर राहायला सुरुवात केली. पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे तिच्या माणसांकडे माहिती काढणं माझ्यासाठी सोपं झालं होतं. मायाला खरं काय ते माहीत नव्हतं, त्यामुळे तिच्यासमोर एक नवीन स्टोरी बनवावी लागली मला. तीही वेळी लगेच भुलली माझ्या बोलण्याला आणि मला मदत करायला तयार झाली. मनस्वी हसली. ओ, म्हणजे तू खूप आधीपासूनच सगळं ठरवून आली होतीस तर? कार्तिक दात ओठ खात म्हणाला. ऑफकोर्स, मी काय तुमच्यासारखी अर्धवट वाटले तुम्हाला? मनस्वी तिरकसपणे म्हणाली. पुढे काय झालं, दक्षने विचारलं. पुढे काय, मुंबईत तर मी आले होते. तुमची कुंडलीही होती माझ्याकडे. आता काहीही करून दिग्विजयला घोळात घ्यायचं होतं मला. अशात एक दिवस मला खबर मिळाली की दिग्विजय रेंटवर फ्लॅट घेऊन राहतोय आणि त्याने MBAसाठी ॲडमिशन घेतली आहे. बास, माझं काम सोपंच झालं. मीही त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आता दिग्विजयला माझ्या जाळ्यात अडकवणं गरजेचं होतं. त्यामुळे मग मी अगदी साभ्यपणाचा आव आणून त्यांच्या ग्रुपमध्ये शिरले. एकसारख्या नावांची बरीच लोकं असतात, त्यामुळे मनस्वी प्रशांत देशपांडे हे नाव सांगितल्यावर जेव्हा दिग्विजयने मला विचारलं होतं तेव्हा मी सासूदपणे ती मी नव्हेच हे त्याला पटवून दिलं होतं. त्यानेही मग विषय वाढवला नाही. दीक्षा आणि दिग्विजय खूप क्लोज होते. इतरांसारखं मलाही वाटायला लागलेलं की यांचं अफेअर आहे. पण दीक्षाने एक दिवस क्लिअर केलं आणि माझा मार्ग मोकळा झाला. मग मी लगेच दिग्विजयच्या प्रेमात आहे वगैरे हे दीक्षासमोर उघडं केलं. मला माहीत होतं ही मूर्ख मुलगी लगेच जाऊन त्याला सांगणार. असं नाही तसं मी त्याच्यावरचं प्रेम कन्व्हिन्स करणारच होते माझ्या पद्धतीने, पण नेमकं तेव्हाच हिने सांगितलं की त्यालाही मी आवडते. वाव, नशीब फारच जोरावर होतं माझं. सावस स्वतःच माझ्या जाळ्यात अडकायला आलं होतं. मनस्वीने दीक्षावर नजर टाकली. तिने हतबलतेने डोळे मिटून घेतले. दक्षने अलगद तिच्या खांद्यावर थोपटलं तशी ती सावरून बसली. मनस्वीने पुढे सांगायला सुरुवात केली. दिग्विजय आणि मी प्रेमाची कबुली तर दिली, पण आता त्याच्या गुड बुक्समध्ये येणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. पण एक मेजर अडथळा होता आमच्यामध्ये. दीक्षा जिकडे जाऊ तिकडे दिग्विजय दीक्षाला घेऊन यायचा. आधी तर मी शांत राहिले, कारण माझं इम्प्रेशन डाऊन होऊ द्यायचं नव्हतं मला. पण नंतर मी ज्या संधीची वाट पाहत होते ती मला मिळेना. मग हळूहळू मी त्याचे कान भरायला सुरुवात केली. माझ्या प्रेमाचं कारण पुढे करून मी दीक्षाबद्दल काही सांगायचे त्याला. पण तो त्याच्या गर्लफ्रेंडपेक्षाही त्याच्या बेस्ट फ्रेंडवर जास्त विश्वास होता. तिच्याविरुद्ध तो काहीही ऐकून घ्यायचा नाही. एक दिवस हिचं ऐकून तो माझ्याशी ब्रेकअप वगैरेच्या गोष्टी करायला लागला. तोंडाशी आलेला घास जातोय की काय ही भीती वाटायला लागली मला आणि मी दीक्षासोबत भांडायचा ड्रामा केला. दिग्विजयलाही जाऊन रडून दाखवलं. दिग्विजय दाखवत नसला तरीही इमोशनल फुल होता हे मला कळून चुकलं होतं. माझा हा वार मात्र खाली गेला नाही. दिग्विजयने दीक्षाशी बोलणं कमी केलं. त्यांच्यात फूट पडली आणि एक दिवस दिग्विजयने तिला कायमचं तोडून टाकलं. मनस्वी दीक्षाकडे पाहून कुस्तीत हसली. दीक्षा रागाने थरथरत होती. मला आधीच जाणवलं होतं तू किती स्वार्थी आणि आतल्या गाठीची आहेस ते. मी पदोपदी सांगायचा प्रयत्न केला होता दिवीला, पण त्याच्या डोळ्यावर तुझ्या प्रेमाची पट्टी बांधली होती. काय गैरफायदा घेतलास तू त्याच्या प्रेमाचा मनस्वी? का? दीक्षा दात ओठ खात ओरडली. ओह प्लीज, प्रेम अँड ऑल युजलेस होता तो. सो कॉल डेडिकेटेड बॉयफ्रेंड. त्रास व्हायला लागलं होतं मला त्याच्या अशा या वागण्यामुळे. मनस्वी हसत म्हणाली. तुझ्यासारख्या मुलीकडून अजून काय अपेक्षा असणार म्हणा. पुढे काय झालं?
दक्षाने विचारलं. दीक्षाला तर हटवलं होतं मी. आता पुढचा डाव खेळायचा होता. दिग्विजयसमोर मी असं काही प्रेमाचं नाटक केलं होतं की तो त्यात पूर्णपणे अडकला होता. आमच्या लग्नाची स्वप्न बघायला लागला होता तो. मला त्याच्या फॅमिलीला भेटायला न्यायचा विचार होता त्याचा. जाम मागे लागला होता तो. तेव्हा मात्र मी जराशी घाबरले होते. हे प्रकरण एवढ्या पुढपर्यंत जाईल असं वाटलंच नव्हतं. मला फक्त आमचा डाव साधायचा होता. पण दिग्विजयने आमच्या संसाराची दिवा स्वप्न पाहायला सुरुवात केली होती. मनस्वी भूतकाळात गेली. भूतकाळ. मनस्वी आणि दिग्विजय लंचसाठी आले होते. देवी, मनस्वीने लाडीक आवाजात हाक मारली. बोल ना. अरे हे असं मला घेऊन घरी वगैरे जायचं खूळ का शिरले तुझ्या डोक्यात? आत्ताशी कुठे आपण एकमेकांना ओळखायला लागलोय आणि लगेच एंगेजमेंट, लग्न वगैरे. यू नो आय मीन. मनस्वीने त्याच्या हातावर हात ठेवला. आय अंडरस्टँड मनू. पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे तर काय हरकत आहे पुढे जायला? आय मीन आपण लग्नानंतरही तर एकमेकांना समजून घेऊ शकतो ना. दिग्विजय त्याचा मुद्दा सोडायला तयार नव्हता. देवी, अरे पण तुला तर माहीतच आहे ना माझं बॅकग्राऊंड. मला आई वडील नाही आहेत. माझा भाई तिकडे लंडनमध्ये असतो आणि मी अजून त्याला सांगितलं नाही आहे आपल्याबद्दल. तोच तर आहे आता माझी फॅमिली. त्याला आयडिया न देता असं तुझ्या घरच्यांना जाऊन भेटणं मला नाही बरोबर वाटत. आणि तो स्ट्रिक्ट आहे रे खूप. आधी त्याच्याशी बोलायला हवंय. मगच या सगळ्या गोष्टींचा विचार करूया आपण. मनस्वी गोड आवाजात म्हणाली. बरं ठीक आहे. पण मला वाटतंय तू लवकरात लवकर तुझ्या भाईला आपल्याबद्दल सांगावंसं. मी बोलू का त्याच्याशी? आय एम शुअर माझं बॅकग्राऊंड वगैरे कळल्यावर तो नाही म्हणणार नाही. दिग्विजय म्हणाला. नाही नको. त्याला आवडणार नाही ते. मीच बोलेन त्याच्याशी. बरं तू घरी काही बोलला नाहीस का कुणाला आपल्याबद्दल? मनस्वीने विचारलं. तसं तर आपलं ठरल्याप्रमाणे मी आई बाबा आणि दिव्याला सरप्राईजच देणार आहे. पण हां, माझ्या धाकट्या भावाशी मात्र मी सगळं काही शेअर करतो. त्यामुळे त्याला माहिती आहे. दिग्विजय बोलून गेला. पण मनस्वी मात्र चिडली होती. काय गरज होती तुला त्याला सांगायची दिवी? आय मीन आपलं ठरलं होतं ना आता कुणालाच काही सांगायचं नाही. एकदा का भाईने अप्रुव्हल दिलं कीच पुढे जायचं. मग तरीही म्हणू एवढं चिडायला काय झालं आहे? अगं दक्ष आणि मी खूप क्लोज आहोत. सगळं शेअर करतो एकमेकांसोबत. अगदी छोट्यात छोटी गोष्टही. मग माझ्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट मी कशी लपवणार होतो त्याच्यापासून? आणि तसंही तू का काळजी करतेस? तो कुणाला सांगणार नाही. साहेब US ला आहेत. त्याच्या विश्वात. दिग्विजय हलका हसला. पण मनस्वीला मात्र टेन्शन यायला लागलं होतं. दिग्विजयने जर तिचं नाव सांगितलं असेल तर यापुढे ते जे डाव खेळणार होते त्यात सगळ्यात पहिला संशय तिच्यावर येणार होता. आता तिला लवकरात लवकर तिच्या भाईशी बोलायला लागणार होतं. मनू कुठे हरवलीस? तिला विचारात घडलेलं पाहून दिग्विजयने तिचा हात पकडला. डोंट वरी. तुझा भाई नकार देणार नाही. तो हसला. दिवी, अरे एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे तुला तर माहिती आहेच की मी आत्ता माझ्या एका फ्रेंडकडे राहते. त्यांच्या घरात फंक्शन आहे. सतत काही ना काही सुरू असतं रे. मला ना काम करायलाही सुचत नाही बघ. दिवसभरासाठी एखादी शांत जागा शोधावी असं म्हणते. तुला माहिती आहे का काही ऑप्शन? मनस्वीने साळसूदपणे विचारलं. म्हणू असं का परक्यासारखी बोलतेस? माझं घर नाही का? तुला काय आता परमिशन घ्यायला हवी का माझी तिकडे येण्यासाठी? तू तिकडे बसू शकतेस हवं तेव्हा. मी तुला स्पेअर की देऊन ठेवतो. दिग्विजय म्हणाला. खरंच? हे बेस्टच. मनस्वी आनंदात म्हणाली. दोघे लंच संपवून बाहेर पडले. म्हणू मला जर ऑफिसला जावं लागणार आहे. एक नवीन प्रोजेक्ट आहे. ते जर आपल्याला मिळालं ना तर नथिंग लाईक इट. दिग्विजय बोलून गेला. ओ आय एम शुअर तू ते मिळवशीलच. मनस्वी प्रेमाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण तिच्या मनात काय सुरू होतं त्यापासून मात्र दिग्विजय अनभिज्ञ होता. तिला बाय करून तो निघून गेला आणि तिने तिच्या भाईचा नंबर डायल केला. बोल. भाई, अर्धं काम झालंच म्हणून समज. त्याच्या घरात घुसायची परमिशन मिळवली आहे मी. ग्रेट. आता पुढे काय करायचं तुला माहिती आहे? येस. पण भाई एक प्रॉब्लेम झाला आहे. त्या मूर्खाने त्याच्या लहान भावाला आमच्याविषयी सांगितलं आहे. व्हॉट? तिचा भाई ओरडला. हो ना. त्याचा भाऊ सध्या तरी US ला आहे. पण भाई. ओके डोंट वरी. तू सगळ्यात आधी तर आपलं काम फत्ते करून तिकडून निघायचं बघ. मी नेक्स्ट मंथमध्ये येतो इंडियात. तेव्हा काय ते फुल अँड फायनल करूनच टाकूयात या दिग्विजयचं. बाकी सगळं नंतर बघूया. तिचा भाई क्रूर हसत म्हणाला. येस. भाई, मयू कशी आहे? मनस्वीने विचारलं. इथे आल्यापासून जरा सावरली आहे. मध्ये मध्ये पॅनिक होते अजूनही. रात्री घाबरून ओरडते बाबांच्या नावाने. पण तरीही बरी सुधारणा आहे म्हणाले डॉक्टर. मयंक म्हणाला. गुड. बरं मी ठेवते फोन आता. कामाला लागायला हवं. मनस्वीने कॉल कट केला आणि घरी निघून गेली. वर्तमान काळ. त्या दिवसापासून मी आमचा खरा प्लॅन एक्झिक्युटिव्ह करायला सुरुवात केली. दिग्विजयकडून घराची किल्ली मिळवून घरात घुसले. ज्वेलरी ठेवायच्या निमित्ताने त्याच्या सेफचा ॲक्सेस मिळवला. एक्झाम देण्याच्या निमित्ताने त्याच्या लॅपटॉपचा ॲक्सेस मिळवला. दिग्विजयच्या कामाचा डेटा तो पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवायचा. आता कसंही करून मला त्या फोल्डरचा ॲक्सेस मिळवायचा होता.
दिग्विजय ड्रिंक करायचा नाही, पण हळूहळू मीच पार्टीच्या निमित्ताने त्याला बाहेर नेऊन पाजायला सुरुवात केली. आधी तर तो फारच सोजवळ वागायचा, पण शेवटी शराब और शबाब का जादू चलना ही था. मी हळूहळू त्याच्याजवळ जायला सुरुवात केली. तो आमच्या लग्नापासून पार मुलापर्यंत पोचला होता, त्यामुळे या रिलेशनमध्ये पुढे जायला त्याने कधी ऑब्जेक्शन घेतलं नाही. आम्ही 3-4 वेळा इंटिमेट झालो होतो. दिग्विजय तर तेव्हा नशेत असायचा, पण मी मात्र पूर्ण शुद्धीत असायचे. त्यातच मला हवी ती माहिती मी त्याच्याकडून काढून घ्यायचे. मनस्वी म्हणाली तसे दक्ष आणि दीक्षा अविश्वासाने तिच्याकडे पाहायला लागले. काही गोष्टी कराव्याच लागतात ना दक्ष, जसं तू जबरदस्ती हिच्याशी लग्न केलंस. मनस्वी तिरकस हसली आणि दक्षाचा राग उफाळून आला. मनस्वी, मी काय केलं आणि काय करायला हवं याचे पाढे वाचण्यापेक्षा पुढे काय झालं ते सांग. माझ्या भाईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तुझं समाधान झालं नाही की तू डायरेक्ट त्याच्या जीवावर उठलीस. दक्ष खेकसला. मग काय करायला हवं होतं मी? तुझ्या बाबांमुळे आणि भावामुळे मी माझ्या बाबांना गमावले, मग सोडून द्यायचं होतं तसंच? नो वे, मनस्वी चिडून म्हणाली. खून का बदला खून या तत्वावर चालणारी मुलगी आहे मी. ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती गमावली, मी त्याला एवढ्या सुखाने जगू देईन? इम्पॉसिबल, जस्ट इम्पॉसिबल. पुढे ऐकायचं आहे ना? एक मग. दिग्विजयचे प्रेझेंटेशन्स, त्याचा कॉन्फिडेन्शियल डेटा मीच तुमच्या रायव्हल्सना दिला, कारण मला दिग्विजयला दाखवून द्यायचं होतं हार काय असते, अपयश काय असतं. फार माज होता ना तुझ्या भावाला त्याच्या कर्तबगारीवर. असा चुटकीसरशी उतरवला मी. मनस्वी दक्षसमोर चुटकी वाजवत म्हणाली. ते मोठं प्रोजेक्ट ज्याची तो स्वप्न पाहत होता ते त्याच्या हातातून छू झालं. त्या दिवशी पहिल्यांदा त्याला एवढं उदास पाहिलं मी. मग काय, त्याची पहिली हार आणि माझी पहिली जीत चांगली सेलिब्रेट केली आम्ही. मनस्वी खदाखदा हसली. मयंकही हसला. दीक्षा मात्र हाताच्या मुठी घट्ट आवळून बसली होती. आत्ताच जाऊन मनस्वीचं थोबाड फोडावं ही प्रबळ इच्छा तिने मनातच दाबली होती. हळूहळू एक प्रोजेक्ट्स हातचे जायला लागले DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या. त्या बेअक्कल दिग्विजयाला वाटायचं तोच कुठेतरी कमी पडतोय, त्याचंच काहीतरी चुकते. तासनतास सांगत बसायचा. आता पुढची स्ट्रॅटेजी काय ते माझ्या पथ्यावरच पडायचं ते. एक दिवस तर तुला बोलवायला निघाला होता तो. केवढ्या मेहनतीने त्याला थांबवले माहिती आहे दक्ष. मॉरल सायन्सवर हे भलं मोठं लेक्चर द्यावं लागलं आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा जप केला तेव्हा कुठे ऐकलं त्याने. मनस्वी हसली. दक्ष मात्र परत एकदा भूतकाळात गेला होता. भूतकाळ. लागोपाठ 2 प्रोजेक्ट्स हातचे गेले होते, त्यामुळे दिग्विजय डिस्टल झाला होता. आता पुढे काय करायचं याचा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला. दक्ष कॉल करत होता. मनात नसतानाही दिग्विजयने फोन उचलला. बोल दक्ष. काय भाई यार, आहेस कुणीकडे तू? किती दिवस झाले कॉल नाही, मेसेज नाही. यार वहिनीने सॉलिडच बिझी ठेवलेलं दिसतंय तुला, दक्षने त्याला चिडवलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.